टॉप 3 कापसाचे बियाणं या वर्षीच्या हंगामासाठी मी इथं तुम्हाला सांगतो, ज्याची लागवड करून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन हे मिळवू शकता। मित्रांनो, देहाच कंपनीचं आपल्याला मॅक्सकॉट या नावाचं वाण तिथं पाहायला मिळतं। याच्या कालावधीचा जर विचार केला तर 140 ते 145 दिवसाच्या आसपास पूर्णपणे काढणीला आलेलं पाहायला मिळतंय। 6 ग्रॅम सरासरी बोंडाचं वजन तिथं भरतंय। बोंड मोठं टपोरं असल्यामुळं वेचणीच अतिशय सोपं आहे। झाडाची उंची जास्तीत जास्त असते शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर त्याच्यावरती चांगल्या प्रकारे सहनशीलता सुद्धा आपल्याला दाखवलेली ही पाहायला मिळते। जर तुमची बागायती शेती असेल तर बागायती शेतीसाठी अतिशय उपयुक्त या वाणाचा तुम्ही तिथं विचार हा करू शकता। मित्रांनो, प्रति एकरासाठी 1 ते 2 पॅकेट आपल्याला या वाणाचे तिथं लागलेले पाहायला मिळणार आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या वाणाची यावर्षी खरेदी करायची असेल तर जवळच्या देहात केंद्रावरती जाऊन तुम्ही या वाणाची खरेदीही करू शकता। तर जे वाण आहे तर ते आहे राशी सीड्स कंपनीचं 659। या वाणाचं सुद्धा जे बोंड आहे तर ते अतिशय टपोर आहे। वेचणीस आपल्याला हे जे बोंड आहे याचा कापूस असणार आहे तर तो अतिशय आपल्याला फास्ट वेचणीस आलेला तिथं पाहायला मिळेल आणि हे वाण सुद्धा बागायती रानासाठी सजेस्ट केलेलं आहे। पुढचं जे वाण आहे तर ते आहे US सीड्स कंपनीचं 7067। या वाणाचा कालावधीचा अवधी अतिशय कमी असल्यामुळे लवकरात लवकर काढणीला येतो आणि लवकरात लवकर आपला जो कापसाचं क्षेत्र आहे तर ते मोकळं झालेलं पाहायला मिळतं। या वाणाची लागवड करून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त उत्पादने मिळवू शकता। शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडीचं वाण कोणतं आहे मला कमेंट करून सांगा आणि निश्चितच तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला कापसाच्या बियाण्याची निवड ही करणं गरजेचं आहे। धन्यवाद।